कोडीसाईल म्हणजे जोड मृत्यूपत्र किंवा सप्लिमेंटरी विल। आता विल आपण बघितले, विल म्हणजे काय? मृत्यूपत्र। मृत्यूपत्र कधी बनवतं? एखाद्याची जर प्रॉपर्टी आहे, त्याचा उतार वय होत चालला आहे, तर तो त्याची जी प्रॉपर्टी आहे ते ती आपल्या मृत्यूनंतर कोणाला द्यायची ह्याची सगळी जी मांडणी आहे तो त्याच्या इच्छेप्रमाणे त्या मृत्यूपत्रात लिहितो आणि ते रजिस्टर करतो। आता रजिस्टर केल्यामुळे ते लीगल डॉक्युमेंट होतं आणि त्याला ऑथेंटिसिटी येते। परंतु आता एक जर विल केले, त्याच्यानंतर 4-5 वर्ष झाली, तर त्यांच्या घरामध्ये जन्म मृत्यू झाला आहे, विवाह झाला आहे, कोणाचा डायव्होर्स झाला आहे, किंवा काय एखादी प्रॉपर्टी विकत घेतली गेली आहे, मूव्हेबल प्रॉपर्टी आहे, दागिने घेतले आहेत किंवा फ्लॅट घेतला आहे, किंवा काही वेळा ती प्रॉपर्टी विकली जाऊ शकते। मग आता मूळ मृत्यूपत्रात जे लिहिलं आहे त्या प्रॉपर्टीत समजा बदल झाले, तर मग आता लिहिलेले प्रॉपर्टी तर ती बदलली गेली आहे। मग आता तो त्या मूळ विल कॅन्सल करण्यापेक्षा हे नवीन विल त्याला जोडलं जातं। म्हणजे लीगल डॉक्युमेंटवर ते संपूर्ण त्याला आताच्या लेवलला जी प्रॉपर्टी अस्तित्वात आहे ती सगळी त्याची मांडणी मला आता कशी करायची हे सगळे बदल किंवा अमेंडमेंट करून त्याच्यात मेन्शन केलं जातं की मला आताच्या लेवलला हे माझे मेंबर वाढलेत आणि आता मला मूळ प्रॉपर्टीत हे बदल करून मी ह्याला देऊ इच्छितो, असे जे सगळे बदल करून लिहिलं जातं आणि हे त्याला अटॅच केलं जातं ओरिजिनल विलला। ह्याला रजिस्टर करायची गरज नाही कोडीसाईलला। मूळ डॉक्युमेंट जर रजिस्टर केलं असेल, ह्याच्या टेस्टेटरची किंवा मृत्यूपत्र करणाऱ्याची सही असली आणि 2 साक्षीदार असले तरी चालू शकतं। ह्याला कोडीसाईल असं म्हणतात।